नमस्कार. मोदक करायला घेतले की सर्व प्रोसेस व्यवस्थित करूनही आपले मोदक व्यवस्थित होत नाहीत, कारण आपण छोट्या छोट्या याच्यामध्ये चुका करत असतो. तर परफेक्ट मोदक बनवण्याची कृती नेमकी काय आहे ते आजच्या व्हिडिओमधून आपण जाणून घेणार आहोत. तर उकडीचे मोदक याच्यासाठी साहित्य: 1 वाटी तांदूळाचे पीठ. तांदूळ धुवून सावलीत वाळवून दळून चाळलेले असावे किंवा विकतचे मोदकचे पीठ. 1 वाटी साखर किंवा गूळ. 1 नारळ. 2 चमचे तूप. वेलची पूड. तेल आणि आवडत असल्यास भाजून कुटलेली अर्धी वाटी खसखस पूड घ्यावी. तर सारण बनवण्यासाठी काय आपल्याला साहित्य लागणार आहे: खोवलेल्या नारळाचे चवात साखर किंवा गूळ घालून मंद आचेवर शिजत ठेवावे. शिजत असताना मधून मधून हलवावे व भांड्याच्या तळाला चिकटू देऊ नये. शिजत आल्यावर त्यात चमचाभर तांदळाची पिठी व खसखस पूड घालावी. वेलची पूड घालून हलवून सारण सारखे करावे. पुन्हा थोडे शिजवून आचेवरून उतरवून ठेवावे. उकड कशी काढावी: जितके तांदळाची पिठी तितकेच पाणी उकळून घ्यावे. त्यात चवीपुरते मीठ, 2 चमचे तूप आणि अर्धा चमचा तेल घालावे. पाणी उकळल्यावर खाली घेऊन त्यात पिठी घालून हलवावे. झाकण ठेवून मंद गॅसवर 2 वाफा काढाव्या. आचेवरून खाली उतरवून ही उकड गरम असतानाच एखाद्या भांड्याच्या मदतीने मळावी. हाताने मळण्या इतपत झाल्यानंतर तेल पाण्याचा हात लावत मोदक घडवता येईल इतपत मऊसर ठेवावे. आता मोदक कसे बनवायचे? या उकडीचे लहान लहान गोळे करून त्याची हाताने पारी बनवावी. वाटेचा आकार देऊन त्यात सारण भरावे आणि पारीच्या कडा थोड्या थोड्या अंतरावर चिमटीने दाबून बंद कराव्या व टोक आणावे. लक्षात ठेवा, मोदकच्या कळ्या नेहमी विषम संख्येमध्ये म्हणजेच 3, 5, 7, 9 अशा पाडाव्यात किंवा 11. काही जणी आपल्या आवडीनुसार आधी कळ्या पाडून नंतर सारण भरतात, तर तुम्ही तसंही करू शकता. आधी त्याला कळ्या पाडून घ्यायच्या आणि मग त्याच्यामध्ये सारण भरून ते दाबून घ्यायचं. हे तयार केलेले मोदक थोड्या पाण्यात बुडवून एका चाळणीत स्वच्छ पांढरे कापड घालून किंवा केळीच्या पानावर थोडे तुपाचे बोट लावून उकडायला ठेवावे आणि गरम असतानाच त्यावर साजूक तूप घालून खायला द्यावे. तर ही छान अशी आपली मोदकची कृती होती. व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप आभार. या सर्व टिप्स तुम्हाला आवडल्या असतील तर वर्षाज हाऊस कॉर्नर या आपल्या मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका. त्याचबरोबर बेल आयकॉनही प्रेस करा, जेणेकरून नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन प्रथम तुम्हालाच येत राहील. धन्यवाद.